नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, गर्ल्स ऑडिओ स्टोरीटेलिंग या कार्यक्रमात मी प्रेरणा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, चला तर मग आज आपण ऐकूयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरखेडा येथे शिकणाऱ्या श्रावणी बाजीराव गायकवाड हिच्या या आवाजातील ही सुंदर गोष्ट. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी श्रावणी. मी इयत्ता 6वी शिकते. मी आज तुम्हाला एक खूपच छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान. एकदा एक कोल्हा अगदी तोऱ्यात एका बोक्याला उपदेश करत मोठ्याने थापा मारत होता. त्याच काय मित्रा, शिकार कशी करावी या विषयाबरोबर स्वतःचा जीव कसा वाचवावा हे सुद्धा शिकणं महत्त्वाचं असतं. जीव वाचवण्याच्या 100 युक्त्या यावर मी प्रबोधन करत असतो. मला तर एकच पारंपरिक युक्ती माहीत आहे. बोका झाडाखाली बसत म्हणाला, वेगळ्या युक्त्या शिकवाल का? हो शिकवीन, तर अगदी 2 किंवा 4-5 युक्त्या शिकवीन, असं कोल्हा म्हणाला. इतक्यातच शिकारी कुत्र्यांचे भुंकणे त्यांच्या दोघांच्या कानावर पडले. बोका पटकन झाडावर चढला आणि शेपटाचा गोंडा फुलवून बघू लागला. परंतु अचानक शिकारी कुत्र्यांनी गलका केल्यामुळं कोल्ह्याला काही सुचलेच नाही. तो आयताच कुत्र्याच्या तडाख्यात सापडला. त्या सर्व कुत्र्यांनी त्याचा फडशात पाडला. कोल्ह्याच्या 100 युक्त्या वाया गेल्या. तर मित्रमैत्रिणींनो, लक्षात आलं ना? उपदेश करणं सोपं असतं, हो, त्याचं आचरण मात्र जमेलच असं नसतं. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकूयात जिजामाता प्रशाला बेंबळी या ठिकाणी इयत्ता 6वीत शिकणाऱ्या पूजा संजय जाधव हिच्या आवाजातील ही सुंदर गोष्ट. नमस्कार मैत्रिणींनो, गर्ल्स ऑडिओ स्टोरीटेलिंग कार्यक्रमात मी पूजा संजय जाधव तुमचे मनपूर्वक स्वागत करते. मी आज तुम्हाला एक गोष्ट ऐकवणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे गर्विष्ठ मेणबत्ती. एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते. ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला. आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असं वाटून ती गर्वाने म्हणाली, ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही त्यावेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो. चंद्र सूर्य माझ्या पुढे क्षुद्र वाटतात. तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटवली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, अगं वेडे, आता तरी प्रकाश दे. एवढ्याशा झुळकेने विझतेस. चंद्र सूर्याला शूद्र समजतेस. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजाज करतेस. चंद्र सूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का? मैत्रिणींनो, माझ्या गोष्टीचे तात्पर्य आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपणा आहे. आवडली ना मैत्रिणींनो गोष्ट? धन्यवाद. मग मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली गोष्ट? मला जरूर कळवा. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.